देश अमेरिका. अमेरिकामध्ये मतभेदी टाकलेले असतात. जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्या मतभेदीमध्ये टाकले जातात. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे EVMवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी EVMचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे EVM नको, काय असेल ते लोकांना मतभेदी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे, आणि त्यांचं दिला. आता जग करतंय, आमच्यात हातचं का? आमच्याकडे सरकारी त्या सरकारच्या लोक अस्वस्थ आहेत. काही गोष्टी दिसतात. अर्थात जयंत सावंतनी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं, पण किती लोक निवडून आले हे काय आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत. आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आलेली आहे. आता ही घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली. मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मी इथे यायचं ठरवलं 4-5 दिवसाच्या पूर्वी, आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली, आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. आता आज तुमचा अधिकार होता, पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली? कोणता कायदा असा आहे? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय, उद्या पोलीस खात्याने इथं